हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी घेऊन आले आहे ब्रेड ऑमलेट. तर ब्रेड ऑमलेट हे कसं बनवायचं आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण मग मी इथे तुम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे की त्यामध्ये थोडं इनोव्हेटिव्ह पद्धतीने ऑमलेट कसं करायचं. तर चला, तर मग सगळ्यात आधी आपण इथे कांदा घेतला आहे, त्याला छान बारीक बारीक कापून घेतला आहे. त्यानंतर मग इथे मी कोथिंबीर घेतली आहे, ती पण छान बारीक बारीक कापून घेतली आहे. त्यानंतर इथे मी एक टोमॅटो घेतला आहे आणि टोमॅटो पण छान बारीक बारीक काप करून घेतले आहे. त्याच्यानंतर मग मी इथे ब्रेडचे स्लाईस घेतले आहे. हे स्लाईस छान त्याचे जे काठं असतात ते सगळे कापून टाकायचे आहे आणि जो मिडल पोर्शन असतो आपल्याला तोच वापरायचा आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने छान ब्रेडचे स्लाईस कापून घ्यायचे आहे. असे तुम्हाला जेवढे लागतात, जेणेकरून म्हणजे तुम्हाला जर 4 लागत असेल तर 4 घेऊ शकता. इथे मला 2च हवे होते, त्यामुळे मग मी इथे 2 घेतले आणि त्यांचे छान असे स्क्वेअर शेपमध्ये कापून घेतले आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मग मी तव्यावर तूप घातलं आहे. हे एकदम शुद्ध घरचं बनवलेलं घी आहे. त्यानंतर त्या स्लाईसला फक्त एकाच साईडने गरम करायचं आहे. नंतर आपण इथे 2 अंड्यांचं मिश्रण घेतलं आहे. त्या 2 अंड्यामध्ये काहीच घातलेलं नाही आहे, त्यांना फक्त फोडून आपण मिक्स केलेलं आहे आणि ते वरतून या ब्रेडच्या वरती स्लाईसवरती घातलं आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स ॲड करू शकता, किंवा मग नसेल तर तुम्ही त्यावर रेड चिली पावडर पण ॲड करू शकता. त्यानंतर सॉल्ट घालूया आणि थोडं धनिया पावडर पण ॲड करूया. त्यानंतर जे ऑमलेटसाठी आपण तयार केले होते, एक फोडून ठेवले होते, ते सगळे घालून द्यायचं आहे मिश्रण. आणि त्यानंतर त्याच्यावरतून आपण कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर ॲड करू आणि सोबतच जे आपलं घी होतं ते पण ॲड करू. त्यानंतर थोडं शिजू देऊ. शिजल्यानंतर आपण त्याला टर्न करून दुसरी बाजू पण शिजवून घेऊ आणि त्यानंतर मग एका प्लेटमध्ये काढू आणि छान खाऊ. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.